श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेली आहे मस्तपैकी मालवणी चिकन. तर बघा कशी झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. तर आपण त्यासाठी काय काय घेतलंय ते बघूया. तर इथे घेतले मी 600 ग्रॅम चिकन, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आहे, कांदे आहेत वाटण्यासाठी घेतलेले आहेत, आलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. मालवणी चिकन म्हटलं की ओलं खोबरंच घेतात. हळद, आपला घरगुती मसाला, मालवणी मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे आणि भाजीसाठी छोटा कापलेला कांदा घेतलेला आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा. तर मॅरिनेशनसाठी मी पहिलं वाटण करून घेते. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता बघा, आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. तर त्याची आता पेस्ट रेडी करते बघा. तर झालेली आहे आपली पेस्ट. आता आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत चिकनला. तर त्यासाठी आता टाकते मी हळद, 1 चमचा हळद टाकायची आहे. हळद थोडी जास्तच टाकायची आहे बघा, आपल्या शरीरासाठी पण हळद चांगली असते. तर आता इथे टाकते मी चवीनुसार मीठ टाकते. तर आता इथे मालवणी मसाला टाकते. आता 2 चमचे टाकते आणि ग्रेव्ही करतानाही आपल्याला लागणार आहे. आता जो वाटण केलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे बघा. पूर्णच त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मालवणी चिकन म्हटलं की जरा झणझणीतच झालं पाहिजे. तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असाल किंवा पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर तिथे आता आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत बघा. चांगलं मसाला आणि वाटण सगळीकडे लागलं पाहिजे. तर इथे आता मी हाताने करते. हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पहिले आणि मग आपण हाताने चोळून घेणार आहोत बघा. सगळीकडे मसाला लागलं पाहिजे. आता आपण तो अर्धा ते 1 तास आपण मॅरिनेशन साठी बाजूला ठेवणार आहोत. तर इथे आता मी दुसरं वाटण करायची तयारी करते. तर आता इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, मस्त गरम करून घ्यायचा आहे तो. तर इथे आपला तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकते मी कांदा. इथे मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरून त्यामध्ये टाकायचा आहे बघा वाटण्यासाठी. तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही गॅसवर भाजू शकता. तर इथे आपला कांदा मस्त मऊ झालेला आहे. आता त्यामध्येच मी ओलं खोबरं टाकणार आहे. मालवणी चिकन आणि ओलं खोबऱ्याने असं कधी होणारच नाही. मी आपला अर्धा नारळ घेतलेला आहे, तशी स्लाइस करून कापलेला आहे बघा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसूनही घालू शकता. चांगले दोन्ही गोल्डन करून घ्यायचे आहेत. हाय टू लो फ्लेमवरच आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत बघा. तर इथे झालेले आहे आपला. इथे गॅस बंद करून थंड करून घेते ते. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आपल्याला पहिले थंडच करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकते. तर ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही भाजी मी आता पातेलीमध्ये करणार आहे बघा. तर त्यामध्ये तेल टाकायचं आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी त्यात. तेल चांगलं गरम झालं की आपण बारीक चिरलेला कांदा, हे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, चांगलं परतून घ्यायचं आहे बघा.
एकदम कमी साहित्यात कमी तेलामध्ये ही झणझणीत अशी भाजी होते बघा। तर इथे आपला कांदा पण मस्त परतून झालेला आहे। आता त्यामध्ये टाकते मी मालवणी मसाला, 2 ते 3 चमचे मालवणी मसाला टाकलेला आहे। घरगुती मसाला, जसं तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता बघा। तर तुम्ही आता पण स्लो फ्लेमवर सगळं मसाला एकदम तळून घेणार आहोत। मसाला चांगला शिजला पाहिजे बघा। आता त्यामध्ये आपण जो बनवलेला वाटण आहे तो टाकायचा आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे बघा। वाटण पण मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटलं पाहिजे। 5 ते 10 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेणार आहोत ते। आणि ओलं नारळ म्हटलं की आपलं तेल सोडणारच आहे। तर आपलं वाटण मस्त शिजून झालेलं आहे बघा। आता त्यामध्ये आपण जो मॅरिनेट केलेला चिकन आहे तो त्यामध्ये घालायचा आहे। एकसारखं परतून घ्यायचं आहे बघा। चांगला मसाला त्या चिकनला लागला पाहिजे। अशा पद्धतीने आपला मसाला लागलेला आहे बघा सगळीकडे। आता मी वर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते, म्हणजे आपला हाच पाणी आपण त्या चिकन मध्ये टाकणार आहोत। मी गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवलेली आहे, म्हणजे आपला मसाला सगळीकडे मुरल चांगला। आपण ताटावर ठेवलेलं पाणीही मस्त गरम झालेलं आहे, तर ते सगळं चिकन मध्ये टाकते मी। आणि पूर्ण एकजीव करून घेते। जर तुम्हाला सुकी करायची असेल तर तुम्ही नंतर पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्याला इथे रस्सा करायचा आहे बघा। आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, पण मी आधीही थोडं मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे बघा, किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चांगलं एकजीव करून घेते। आता आपल्याला रश्श्याची भाजी करायची आहे, म्हणून मी अजून थोडं वरती पाणी ठेवले। पाणी गरम झालं की त्यामध्ये टाकते मी आता। तुम्हाला जसं रस्सा पाहिजे तसं तुम्ही अजून पाणी टाकू शकता। आता त्यावर झाकण ठेवून एक अशी उकळी काढून घेते बघा। आता पुन्हा त्यावर पाणी टाकून 20 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये मी चेक करणार आहे बघा। तर इथे आपली चिकन शिजलेली आहे, पुन्हा चांगली एकजीव करून घेते आणि 1 ते 2 मिनिटं आपल्याला पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बाजूचा बेल आयकॉनचा बटन नक्कीच प्रेस करा, म्हणजे आपले नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येतील। तोपर्यंत बाय बाय।